ज्या माकाच्या जीवावर आपण लाखांनी व्ह्यूज मारले होते त्या माकाचा आज शेवट करायचा होता। बबलूभाई, निकलूभाई आणि बिट्टूभाई सगळे निघालो होतो शेतासाठी। जागा कमी असल्या कारणाने या दोन झुंग्यांनी मला डायरेक्ट टाकीव बसवलं। त्यांना म्हणलं अरे 18 वर्षात झालो मी, कवर काही म्हणा, टाकीव बसल्या गचक्या मामूर बसते। मी इतर व्हिडिओ मध्ये म्हणायचो मका चालली वाळून, जीव गेला तळून, पण आता मका डायरेक्ट वाळून गेली। मकाचा सपाटा होऊन गेला आणि काय राहिलंय आता, डायरेक्ट कंस गाडायला बी लागलो होतो। या शामण्यांनी ग्लासच नव्हता आणला। त्यांना म्हणलं आता ड्रम ऊपर करने का और गाटा गाटा गिरने का। बसंती, अगर तुम नहीं नाची तो इसी से तुम्हारा वध कर दूंगा। बसंती, नाचू नाही तर नाही नाचू, पण आपण जर काम नाही केलं ना आपले घरचे डायरेक्ट आपल्याला नाचवतील। बेकार्यामध्ये इगोचा लय मोठा प्रॉब्लेम आहे। सगळ्यांच्या आधी लाईन संपवली, म्हणलं नाही नाही शेवटच करायचा, कोण करणार, मीच करणार। बोटांचा सपाटा झाला तरी चालम, पण नाद नाही करणे का। शेतातल्या झाडाच्या सावली खाली जेवण करण्याची मजाच वेगळी, हे शेरवाले का समजेंगे। मम्मीनं कैऱ्यांचं लोणचं बनवलं होतं, तुम्ही खाल्लंय का कधी? एकदम भारी लागतंय। तेवढ्यात आपले दाजी पण आले ट्रॅक्टर घेऊन। दाजीला म्हणलं चला ट्रॅक्टरचा सेटअप करा।